नमस्कार. आज आम्ही शेंबडी मठ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी मला एक मुलगा ज्याला खऱ्या अर्थाने शाळेची खूप आवड आहे, म्हणजे ह्या पाण्याच्या पलीकडं त्याचं घर जे आपल्याला दिसतंय त्या होडीमधून या मुलाच्या शालेय शिक्षणाचा प्रवास या ठिकाणी सुरू आहे. हा मुलगा आहे, याचं नाव काय बाळा तुझं? अजय सुभाष संकपाळ. अजय सुभाष संकपाळ. गाव कुठलं बाळा तुझं? शिरकंडी. किती मिनिटं लागतात तुला या पाण्यातनं पलीकडे जायला? 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं लागतात. रोज बोटीतनं जायला लागतं. कितवीच्या वर्गात शाळा शिकतो बाळा तू? 6वी 7वी. 6वी आणि 7वी. म्हणजे आता तू 7वीत आहे का 6वीत आहेस? 6वी. 6वीला आहे. बर. किती वाजता येतो सकाळी तू? सकाळी 8 वाजता येतो. बर. आणि शाळा किती वाजेपर्यंत असते? 5:30 वाजेपर्यंत असते, पण आम्ही 4ला सुट्टी काढतो. 4ला सुट्टी काढता. शाळेत तुझे शिक्षक असतात? हो असतात. मग तुला हे येण्या जाण्यासाठी कोण मदत करतं का? हो आहे की. कोण असतं तुझ्यासोबत? आहे की तिघं येतात, अजून 5 जण येतात. 5 जण. एकूण किती मुलं येता तुम्ही? आम्ही 7 जण येतो एकूण. 7 जण येता. आता मग किती वर्ष झालं तू येतोस तिकडे शाळेला? आता पहिलंच वर्ष आहे. मग ह्याच्या आधी कुठं जात होता तू? गावात होती शाळा. गावात होती. म्हणजे आता 5वी नंतर तुला इकडे यावं लागतं का? हो. पाऊस असल्यानंतर कसं करतोस तू? पाऊस असला नाही मग. शाळेला सुट्टी असते हो 1.5 महिना. 1.5 महिना. मग त्या काळात तू काय करतो? काय नाही का, अभ्यास दिलेला करायचा असतं. बर. घरी कोण कोण आहे तुझ्या? मम्मी पप्पा बहीण आणि एक भाऊ आहे. भाऊ आहे. ते काय करतात? काय पप्पा काय करतात? पप्पा हॉटेलवरती येतात. कुठे? तिकडे शेंबडीतच. शेंबडीतच. आणि मग आता तुला घरी जायला किती वेळ लागतो इथनं? आता 5 मिनिटात जाईल. 5 मिनिटं जाते. मग ती बोट शाळेची आहे का कोणाची आहे? श्रीकांत शिंदे ठेवले आम्हाला. श्रीकांत शिंदेने ठेवली का? हो. बर बर. छान. शाळेसाठी. आणि मग त्याच्यात तुम्हाला काही पैसे वगैरे लागत नाहीत. इथून शाळा किती लांब आहे? इथून 7 किलोमीटर. इथून 7 किलोमीटर पुढे शाळा आहे. हो. म्हणजे आता तू 7 किलोमीटर चालत आलास परत माघारी, आणि तिथून आता तू इथून पुढे जाणार. हं? छान. मग आता तुला शाळेची पुस्तक वगैरे सगळी मिळाली? हो. बर बर. पहिल्या सत्राची परीक्षा झाली? हो झाली. तुला पोहता येतं? हो. तुला काही छंद नाही. काय आवडतं तुला? गायला, डान्स करायला काय नाही? छान. काय होणार तू पुढे शिकून? तुझं काय स्वप्न काय? माझं पोलीस बनायचं स्वप्न आहे. पोलीस बनायचं स्वप्न आहे. बाळा तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्याकडून. लवकर मोठा पोलीस हो, आणि कधी आम्ही आलो तर आम्हाला ओळख दे. धन्यवाद.